नमस्कार मित्रांनो, मराठी अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर ही जोडी प्रेक्षकांच्या आवडीची जोडी। मात्र अभिनेते सचिन पिळगावकर यांना अनेकदा महागुरू या नावानेही ओळखलं जातं आणि या महागुरू नावामुळेच अनेकदा त्यांना सोशल मीडियावर अतिशय वाईटरित्या ट्रोल देखील केलं जातं। आता याबाबतच अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी खुलासा केला आहे। सचिन पिळगावकर यांना महागुरू हे नाव कसं पडलं आणि या नावामुळे त्यांना ट्रोल केलं जातं याबाबत बोलताना ते म्हणाले, महागुरू हे नाव मी स्वतः घेतलेलं नाहीये, ते झी मराठी वाहिनीने एकापेक्षा एक या डान्स कार्यक्रमावेळी मला दिलं होतं। मी स्वतः ते घेतलेलं नाहीये, कारण मी स्वतःला महागुरू समजतही नाही आणि मानतही नाही। मी जर स्वतःला काही समजत असेल तर ते कुटुंब प्रमुख मानतो। मी त्यांना म्हटलं की आपण हे नाव नको ठेवूया, पण त्यांनी मला पटवून दिलं की हेच नाव का। त्या डान्स शोमध्ये मुलांना डान्स शिकवणारे गुरु देखील असणार आहेत, मग ते पण गुरु आणि तुम्हीही गुरु, मग ते गुरु आहेत तर त्यांच्यावर तुम्ही, म्हणून तुम्ही महागुरू। म्हणून मुख्य परीक्षकासाठी महागुरू हे नाव सुचवलं गेलं। मी फक्त ते नाव स्वीकारलं, स्वतःहून मी कधीच असं काही म्हणालो नाही। मी स्वतःला म्हणताना नेहमी कुटुंब प्रमुख म्हटलं आहे आणि मी स्वतःला कुटुंब प्रमुखच मानतो। मात्र या नावावरून मला सोशल मीडियावर आता अतिशय वाईटरित्या ट्रोल केलं जातं। तर त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांनीही यावर भाष्य करताना सांगितलं, महागुरू ही कोणतीही पदवी नाहीये, हे नाव फक्त शोसाठी ठेवलं गेलं होतं, पण लोक त्यावरून आता अनावश्यक ट्रोल करत आहेत, असा खुलासा त्यांनी केला। दरम्यान अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर ही जोडी तुम्हाला आवडते का? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।